पाचोरा तालुक्यातील बाळद येथील तलाठी अतुल पाटील यांच्या बदली संदर्भातील चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बाळद गावासह नाचनखेडा लोहटार या गावातील ग्रामस्थांसह शेतकरी बदली करू नये यासाठी एकवटले आहे। याबाबत आज पाचोरा प्रांत अधिकारी कार्यालय येथे ग्रामस्थांतर्फे तसे निवेदनही देण्यात आले आहे। आमच्या गावचे ग्राम महसूल अधिकारी अतुल बापूराव पाटील हे त्यांच्या पदाच्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे, निष्ठेने व कार्यक्षमतेने पालन करीत आहेत। त्यांच्या कार्यकाळात गावातील सर्व महसुली कामकाज नियमानुसार पारदर्शक पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात आलेले आहे। सध्या कोणतेही महसुली काम प्रलंबित नाही। नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय व समाधानकारक कार्य केलेले आहे। नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर ते तात्काळ कार्यवाही करून संबंधित कामे वेळेत पूर्ण करीत आहेत। याबाबत ग्रामस्थ समाधानी आहेत। तथापि काही व्यक्तींनी ज्या प्रत्यक्षात गावात वास्तव्यास नसून व वैयक्तिक स्वार्थ साधण्याने झाल्यामुळे द्वेषभावनेतूनच प्रेरित होऊन पाटील यांच्या विरुद्ध खोटे, दिशाभूल करणारे व तथ्यहीन निवेदन सादर केलेले आहे। सदर निवेदनामध्ये कोणतेही ठोस पुरावे अथवा वस्तुनिष्ठ आधार नसून ते पूर्णपणे निराधार व हेतुपुरस्सर आहे। म्हणूनच अशा प्रकारच्या असत्य व अप्रामाणिक निवेदनाच्या आधारे कोणतीही प्रशासकीय कार्यवाही करणे हे न्यायसंगत व योग्य ठरणार नाही, असे आम्हाला नमूद करावयाचे आहे। अशा आशयाचे निवेदन आज देण्यात आले। मी हिम्मतसिंग जयसिंग निकुंभ, राहणार नाचनखेडा, तालुका पाचोरा। मी 1992 पासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे। पार्टीच्या अनेक पदांवर काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला या महाराष्ट्रात युती झाली त्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये युती सरकार यावं या उद्देशाने प्रामाणिकपणे आणि इमानदारीने पार्टीचं आणि युतीचं काम केलेलं आहे। असं करत असताना अधिकाऱ्यांशी आपण कशी वागणूक ठेवायला पाहिजे हे आम्हाला चांगलं ज्ञात आहे। परंतु काही मागच्या कार्यकाळामध्ये आमच्या बाळद सर्कलचे तलाठी आदरणीय अतुल बापूराव पाटील महसूल अधिकारी यांच्या बदली संदर्भातले काही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यावर आम्ही तक्रारी पाहिल्या आणि त्या तक्रारी पाहत असताना आम्हाला आणि परिसरातील ज्या गावी या आदरणीय देवरे तलाठींची नियुक्ती आहे त्या गावातील शेतकऱ्यांनी अगदी चिंताग्रस्त भावनेने एक चिंता व्यक्त केली की चांगला काम करणारा कर्णाबाज अधिकारी आणि त्याच्याविषयी तक्रारी होतात। मी एकच सांगू इच्छितो, ही तक्रार नाचनखेडा, बाळद आणि वडगाव या ग्रामस्थांची राहिली असती किंवा या ग्रामस्थांनी केली असती तर ते योग्य राहिलं असतं। परंतु या सजामध्ये काही रहिवासी नाहीत आणि त्यांनी ती तक्रार जाणून बुजून या तलाठीविषयी केलेली आहे। या तलाठीची बदली व्हावी याच्यासाठी त्यांनी अतोनात असे प्रयत्न केलेले आहेत आणि आदरणीय उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा निवेदन त्यांनी दिलेलं आहे। परंतु आज आम्ही गावातील ग्रामस्थ आज परत महाशय उपविभागीय अधिकारी, दंडाधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांना एक सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की हा माणूस अगदी योग्य आणि कामाचा आहे। कारण मागच्या वेळेत ज्या वेळेला अतिवृष्टी झाली, कमरेबरोबर पाण्यातनं हा माणूस नाले ओलांडून नदीमधून प्रवास करून आला, त्यावेळेचे व्हिडिओ आणि फोटो माझ्या गावात आजही उपलब्ध आहेत। मी एकच सांगू इच्छितो की अशा प्रामाणिक कर्मचाऱ्याची कुठेही बदली करू नये। बदली झाल्यास आम्हाला त्या ठिकाणी आंदोलनच करावं लागेल आणि जोपर्यंत ती होणारी बदली थांबत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनसुद्धा थांबवणार नाहीत। जर कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याची बदली होत असेल तर आम्ही ते कदापि सहन करून घेणार नाहीत। माननीय आमदार किशोरप्पा पाटलांनी 2 वर्षापूर्वी 1.25 कोटीचा केटीवेर आमच्या नाचनखेडे गावी दिला। दरवर्षी नाचनखेडे गावाला भीषण पाण्याची टंचाई भासत असताना आम्ही ज्या वेळेला आमदार महोदयांना विनंती केली त्यांनी केटीवेर मंजूर केला। केटीवेर अगदी तुडुंब भरलेला
होता आणि नाचनखेडा ते बाळतपर्यंत त्या पाण्याचा अगदी तंतोतंत तो केटीवेर भरलेला होता. पण वाळू माफियांनी, रेती माफियांनी दोनदा त्या ठिकाणी त्या केटीवेरच्या गेट काढण्याचा प्रयत्न केला. परत आम्ही ग्रामस्थांनी ते गेट बंद केले. पण एक दिवशी रात्री येऊन पूर्णपणे पाणी त्या केटीवेरमधून याच वाळी माफिया आज्ञाधीशमान्य सोडून दिलेलं आहे. आता भविष्यात आम्हाला एखाद्या वेळेला पाण्याच्या टंचाईला सुद्धा सामोरं जावं लागेल. आणि अशा तक्रारी ज्या ज्या वेळेला गावातील गरीबातला गरीब माणूस या तलाठीकडे समस्या घेऊन जातो त्यावेळेला तलाट्यांनी त्यांना कुठेही सकारात्मकच उत्तर दिलेलं आहे आणि तडकाफडकी त्यांचं काम केलेलं आहे. अशा कर्मचाऱ्याची बदली होऊ नये यासाठी आम्ही आज असे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे. जर बदली झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत याची संबंधितांनी नोंद घ्यावी. नमस्कार, मी नाचनखेडे येथील योगेंद्र जगतसिंग पाटील. आमच्या इथं तलाठी आप्पा अतुल देवरे यांची काही दिवसापूर्वी फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईलवरती न्यूज पाहिली होती. तर आम्ही गावातल्या नागरिकांनी म्हणजे त्यांच्या बदली संदर्भात आम्ही एक न्यूज पाहिली होती. तर गावातल्या नागरिकांनी आज प्रांत साहेबांकडे निवेदन दिलेले आहे की त्यांची बदली थांबवण्यात यावी, कारण की त्यांनी देशाची सेवा केलेली आहे आणि आता ते शेतकऱ्यांची सेवा करत आहे. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली तर त्यांचे सकाळीच गावातल्या नागरिकांना फोन असतात, कुठे काही नुकसान झालेलं आहे का, हो कुठे काही झालेलं असेल तर त्याचं मला तात्काळ सांगा, आणि ते इमिजिएटली गावाकडे धाव धरतात. हो, आणि त्यांनी कुठेही काही असलं तर प्रत्येकाच्या काही अडचण येऊ द्या, शालेय येऊ द्या, कुठल्याही प्रकारच्या अडचण आल्यास तात्काळ ते लोकांच्या सेवेसाठी हजर राहतात. आपली काय मागणी आहे प्रशासनाकडे? त्यांची बदली होऊ नये एवढीच आमची मागणी आहे. नमस्कार, मी नाचनखेडे येथील रहिवासी सुखरू प्रल्हाद चौधरी. आमच्या इथे श्री अतुल पाटील हे तलाठी आहेत. त्यांच्या बदली संदर्भात काही लोकांनी प्रांत सो यांच्याकडे अर्ज केलेला आहे. पण अशा इमानदार तलाठी सो आमच्या गावाला आजपर्यंत प्राप्त झालेले नाही आहेत. तर त्यांची बदली होऊ नये यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला प्रांत कार्यालय इथे आलेलो आहोत. नमस्कार. काय सांगाल तलाठींच्या कामाबद्दल? समाधानी आहात का तुम्ही? ही व्यक्ती अशी आहे, आजपर्यंत अशी इमानदार व्यक्ती आमच्या गावाला लाभलेली नाही आहे. त्यांचं प्रत्येक काम म्हणजे वेळेवर आणि प्रामाणिकपणे असतं. किती वर्षापासून तुमच्या गावी आहेत ते? आमच्या गावाला तुम्ही असं 1.5 ते 2 वर्षापासून आहेत.